डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे। आपल्याला एक माहिती आहे की काल सोलापूरमधून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। बेळगाव आणि कोल्हापूरच्या दरम्यान काल पावसाला सुरुवात झाली आणि यामध्ये काही भागामध्ये गारपीट देखील झालेली आहे। वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट ही वातावरण निर्मिती मान्सूनपूर्व पावसाचा एक भाग असते आणि ती आपल्याला या ठिकाणी जाणवली। सध्या पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि WD मैदानी भागाकडे सरकू लागले आहेत। एकूणच दोन्ही समुद्रातून येणारं मॉइश्चर किंवा बाष्पयुक्त वारे यामुळे आपल्याला ज्या महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्यामुळे काही भागात पावसाला सुरुवात होते आहे। तसा आज देखील थोडं गडचिरोली, चंद्रपूर किंवा नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भामध्ये काही ॲक्टिव्हिटीज होतील। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 17, 18, 19, 20 या तारखांना देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस होताना दिसणार आहे। आपण गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे अगदी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सांगतो आहोत की मार्चचा पहिला पंधरवडा हा बिगर पावसाळी आहे, परंतु मार्चचा उत्तरार्ध हा पूर्णतः पावसाळी आहे हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे। यामध्ये 21, 22, 23, 24 तारखेला पावसाची उघडीप राहील। थोडी ढगाळ परिस्थिती राहील महाराष्ट्रामध्ये, परंतु 25 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल। जवळपास 30 तारखेपर्यंत, 31 तारखेपर्यंत असणार आहे आणि एप्रिल महिना हा पूर्णतः म्हणजे अगदी सर्व महिन्यामध्ये अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता दिसते, मान्सून पूर्व पावसाची शक्यता दिसते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपली जी रब्बीची पिकं आहेत, गहू, हरभरा, ज्वारी किंवा हळद या प्रकारची जी पिकं काढणीला आलेली आहेत ती आपल्याला काढून घेतली पाहिजेत। द्राक्ष हंगामाचा जो मागास हंगाम आहे, म्हणजे खास करून हा सोलापूर पट्ट्यामध्ये जास्त असतो, तर या ठिकाणी देखील आता या पावसाच्या अंदाजाचं पूर्णपणे अवलोकन करा आणि त्या पद्धतीने आपल्या हार्वेस्टिंगचं नियोजन करा। कारण आता परिस्थिती आपल्या हातात नाही आहे। ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे काही भाग सोडून काही भागात हा पाऊस होऊ शकतो। सर्वदूर मान्सूनसारखा पाऊस पडणार नाही, परंतु जे भाग सुटतील त्या ठिकाणचे शेतकरी वाचतील। परंतु ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी मात्र रब्बी पिकांचं खूप मोठं नुकसान होणार आहे, फळबागांचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजाकडे थोडं देखील दुर्लक्ष करून चालणार नाही आहे। आता मी तुम्हाला ज्या मार्चमधल्या तारखा सांगितल्या या तारखांना काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे आणि ज्या भागात रब्बी पिकं काढणीला आलेली आहेत त्या ठिकाणी जेव्हा गारपीट होते, वादळी वारा असतो, तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते आणि हा पाऊस तसा कुठल्याही पिकांना अनुकूल नाही आहे। कारण पिकांना पाण्याची गरज संपलेली असताना पाऊस येतो आणि तेव्हा मात्र तो पाऊस हानिकारक असतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या काळामध्ये प्रचंड उष्णता वाढलेली आहे। विदर्भामध्ये अजूनही उष्णतेची लाट सक्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अधिक होईलच, परंतु विजा देखील पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे बऱ्याचदा पावसाची शूटिंग करण्याची किंवा मोबाईल रेकॉर्डिंग करण्याची काहींना हौस असते, तर अशा प्रकारचे व्हिडिओ काढणे टाळा। कारण मोबाईलच्या रेंजमुळे यदा कदाचित आपल्याला विजेचा धोका होऊ शकतो। त्यामुळे शक्यतो मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यांमध्ये शूटिंग टाळा। दुसरी गोष्ट म्हणजे झाडाखाली थांबू नका। आपली जनावरं ज्या ठिकाणी झाडं पडण्याची शक्यता आहे, विजा पडण्याची शक्यता आहे, अशा झाडांखाली बांधू नका, निवाऱ्याला बांधा आणि शक्यतो शेतात काम करताना झाडांचा आसरा घेऊन पावसाच्या वेळेस उभे राहू नका, कारण विजा पडण्याची शक्यता अधिक राहणार आहे। त्यामुळे यापुढे मान्सूनपूर्व पावसामध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक वीज पडण्याचे प्रकार राहणार आहे। कारण यावर्षीचं उष्णतामान दरवर्षीच्या उष्णतामानापेक्षा काही प्रमाणात जवळपास 5 ते
6°C अधिक आहे आणि त्यामुळे आपल्याला मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात विजा पडताना दिसणार आहे. शिवाय एप्रिलमध्ये तीच परिस्थिती आणि मेमध्ये तीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षीचा मान्सून पूर्व पाऊस आणि त्यामधून आपली सुरक्षितता ही देखील महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे आपल्याला जी काही फळबागा आहेत, रब्बी पिकं आहेत, ती वाचवण्यासाठीचा जो काही अवधी मिळालेला होता त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं पीक वाचवलं आहे. मात्र ज्यांना ते अशक्य झालं आहे, म्हणजे पीक काढणीला आलेलं नाही, हिरवं आहे आणि त्यामुळे जर ते थांबले असतील तर ज्या ज्या भागात आपलं पीक काढणीसाठी योग्य झालंय मात्र काही भाग सुटलेला आहे, तो भाग सोडून बाकी पीक देखील काढून घ्यायला हरकत नाही. कारण काही अभ्यासक पाऊस येणार नाही, घाबरू नका अशा प्रकारची आश्वासनं देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण थांबला असाल तर मात्र आपल्याला नुकसान होईल, हे मात्र आपण लक्षात ठेवा. त्यामुळे हा मान्सून पूर्व पाऊस आता सुरू झालेला आहे. काल त्याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूरपासून आणि आता महाराष्ट्रात त्याची व्याप्ती पुढे पुढे वाढत जाणार आहे. हा अंदाज लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.